दंडवत प्रणाम। आजच्या सत्रामध्ये आपण उपवास या विषयासंदर्भात बोलणार आहोत। अनेक जण पंचावतारांचे जे काही अवतार दिन आहेत त्या अवतार दिनाच्या निमित्ताने उपवास धरत असतात आणि अनेक लोक विचारतात देखील की बाबा आपण उपवास कधी धरायचा, कुठल्या दिवशी धरायचा आणि सोडायचा कधी, काय वगैरे असे काही प्रश्न लोकांच्या कडनं ऐकायला मिळतात। अर्थातच ज्यांना महानुभाव पंथाचं तत्वज्ञान माहिती आहे, ज्यांनी तो अभ्यास केलेला आहे, ते कुणीही उपवास करत नाहीत आणि त्यांचं सुद्धा या ज्ञानाच्याच माध्यमातून आपोआपच तो जो काही त्या संदर्भातला संदेह आहे, उपवास करावा की नाही करावा, हा त्यांचा त्याच्यामध्ये निरसन झालेला आहे। कारण की श्री चक्रधर स्वामींनी जेव्हा मेहकर येथे बोणेबाईंनी अष्टमीचा जर सण जेव्हा ते साजरा करत होते त्यावेळेला त्यांनी उपवास धरलेला होता। तेव्हा स्वामींनी त्यांना विचारलं, बाई म्हणजे तुम्ही कधी जेवणार? ते म्हटले, देवा माझा उपवास आहे। कशा निमित्ताने? तर अष्टमीच्या निमित्ताने, कृष्ण महाराजांचा अवतार दिन असल्यामुळे मी उपवास करते आहे। आता आमचे स्वामी त्यांना सांगतात, बाई उपवास तुम्ही का करता बरं? उपवास काही कुठे काही सांगितलेला आहे? ज्या दिवशी कृष्ण महाराज यांनी अवतार घेतला तेव्हा त्यांच्या ज्या माता आहेत त्यांनी काही उपवास धरलेला होता का? पेस तरी पियालीची, म्हणजे काहीतरी पेस तरी का होईना त्यांनी ग्रहण केलेलीच असेल, खाल्लेलीच असेल। आणि म्हणून त्यांनी स्वामींनी हा त्यांचा जो काही अन्यथा ज्ञानाचा भाग आहे, अज्ञानाचा जो काही भाग आहे तो स्वामींनी त्यावेळेला तो काढून टाकलेला आहे, निरूपण केलं त्यांना। आणि जसं वसुदेव देवकी यांनी उपवास केलेला नाही कृष्ण महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने, तर किंवा त्यांनी जो काही अवतार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून जो काही जन्म घेतला एक प्रकारे, तर त्यांनी काय उपवास धरला का? नाही। मग त्यांनी जर का नाही धरला तर आपण का धरायचा? उपवास हा मुळातच अन्य राहाटीतला कर्म धर्म विधी विखो हे जे काही स्वामींनी त्यागायला सांगितले, कर्म धर्म म्हणजे कर्मराटीचे कर्म, धर्म जे काही अन्य राहाटीचे देवता जनित जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उपवास हा एक व्रत त्याच्यामध्ये येतं। तीर्थक्षेत्र व्रत आणि दान व्रतामध्ये वगैरे उपवास वगैरे हा पकडला जात असतो आणि अनेक अन्य लोक यानं त्या सणाच्या निमित्ताने, विधीच्या निमित्ताने उपवासाचं जे काही व्रत आहे ते धारण करत असतात। उपवासामध्ये काहीच न खाणे किंवा विशिष्ट प्रकारचेच पदार्थ खाणे किंवा विशिष्ट प्रकारचे पदार्थ टाळणे खाण्यामध्ये, असा तो काही संदर्भ आहे आणि त्या माध्यमातून ते उपवास करत असतात। परंतु प्रश्न येतो की महानुभाव साधकांनी उपवास करायचा की नाही करायचा? तर आमच्या स्वामींनी कुठेही उपवास करा असं सांगितलेलं तर नाहीच नाही, परंतु बोणेबाईंनी जो उपवास केलेला होता तो सुद्धा आमच्या स्वामींनी त्यांना सोडायला लावलेला आहे। आणि म्हणून खूपसे लोक, जवळजवळ अनेक लोक जे काही उपवास धरतात ते जन्माष्टमीच्या म्हणजे कृष्ण महाराजांच्या अवतार दिनाच्या निमित्ताने उपवास धरत असतात आणि तो त्याचं पालन करत असतात। वांचून महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानामध्ये कुठेही कुठल्याही अवतार दिनाच्या निमित्ताने उपवास धरावा असं तत्वज्ञानात कुठेही सांगितलेलं नाही आहे। चक्रधर स्वामींनी उपवासाचं निरसन केलेलं आहे आणि उपवास हा कधीच धरू नये असंही आमच्या स्वामींनी आम्हाला विहित केलेलं आहे। तर म्हणून कुठल्याही महानुभावपंथीय साधकाने या अष्टमीच्या निमित्ताने म्हणा किंवा कुठल्याही अवतार दिनाच्या निमित्ताने म्हणा उपवास धरू नका। आणि कुठल्याही प्रकारे अन्य राहाटीचं जे काही अनुकरण आहे, अज्ञानाचं अन्यथा ज्ञानाचं जे काही अनुकरण आहे ते आपण निश्चितपणे करू नका आणि परमेश्वर तत्वज्ञानालाच आधारून आपलं अवतार दिन जो आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे। तर यामध्ये मुख्यत्वे अवतार दिन साजरा करत असताना आपल्याला काही तुम्हाला उपहाराचे पदार्थ तुम्ही करत असतात अष्टमीच्या निमित्ताने, कारण की इतर अवतार दिनापेक्षा कृष्ण महाराजांचा अवतार दिन आपल्याला थोडंसं थाटामाटामध्ये करावं लागतं। याचं कारण आहे की आपण सर्वांना सांगितलेलं असतं की आम्ही श्रीकृष्ण महाराजांचे भक्त आहोत, त्यांच्या तत्वज्ञानाला आम्ही मानतो। या दृष्टिकोनातून
सर्वजण जे काही अन्य लोक असतात त्यांना माहिती असतं की कृष्ण भक्त आहेत, म्हणजे यांच्याकडे नक्कीच कृष्ण महाराजांचा अवतार दिन साजरा होईल आणि म्हणून त्या निमित्ताने ते आपल्याकडे येतात प्रसाद घ्यायला वगैरे. तर काही लोकांचा हाही प्रश्न, ते लोक आपल्याकडे आलेले चालतात का? काही हरकत नाही, चालतात. आपण त्यांना जे काही तुम्ही त्या दिवशी त्यांच्या साठी म्हणून काही भजनं वगैरे आपण ठेवतो काही गोष्टी, तसं पाहता तर अवतार दिनाच्या दिवशी आपलं अधिकाधिक नामस्मरणच झालं पाहिजे. ज्या ज्या अवतारांचा अवतार दिन, त्या अवतारांच्या लीळा आपण त्या दिवशी श्रवण करू शकतो, वाचू शकतो, ऐकू शकतो, तर ते सुद्धा करू शकतो. परंतु या अवतार दिन, पहिले जे काही अवतार आहेत श्रीकृष्ण महाराज, त्यांचा जो अवतार दिन आहे त्या निमित्ताने अनेक अन्य लोक जे आहेत ते आपल्याकडे येऊ शकतात, येतात, आणि त्यासाठी म्हणून काही भजन वगैरे असं त्यांना थोडंसं साजेसं वाटेल अशा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. फक्त एक लक्षात घ्यायचं की तुम्ही जे काही भजन वगैरे ठेवत असाल त्याच्यामध्ये गवळणी अजिबात म्हणायच्या नाही. कृष्ण महाराजांच्या अनेक गवळणी या काल्पनिक स्वरूपामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत, त्या गायल्या गेलेल्या आहेत, आणि आपल्याला सुद्धा लीळापर भजनापेक्षा त्या गवळणी वगैरे म्हटले की खूप आनंद होत असतो, बरं वाटतं, छान वाटतं. परंतु लक्षात घ्या की आपण अजिबात गवळणी म्हणायचे नाही. तुम्ही महानुभाव साधक आहात तर तुम्ही गवळणी अजिबात म्हणू नका. आणि गवळणी जर का म्हटले तर अनेक मोठा तुम्हाला दोष लागू शकतो. अन्यथा अज्ञान पद्धतीने ते सगळ्या त्या गवळणींची जी काही रचना आहे, म्हणजे ते जे काही भजन जे आहेत किंवा त्या गवळणी आहेत त्यांची ती रचना जी आहे ती काल्पनिक केलेली आहे, चुकीची केलेली आहे. म्हणून तसे प्रकारचे भजनं आपण मुख्यत्वे टाळावेत, म्हणू नयेत, कधीच म्हणू नयेत. आणि आपलं जे काही नामस्मरण आहे वगैरे आणि श्रीकृष्ण महाराजांचे लीळा यांचं स्मरण करून आपण हा अवतार दिन साजरा करायचा आहे. धन्यवाद.